नमस्कार रसिको, नमस्कार. छोटीशी बातमध्ये मी सौ अनघादेव आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. पितृपक्ष खरं तर संपत आला आहे, पण तरी पोस्ट करची राहून गेली. आम्ही पितृपक्षात म्हणजे तिथीला श्राद्ध करतो. त्या दिवशी असंच गुरुजी आले होते आणि आमचं बोलणं चाललं होतं. तेव्हा ते म्हणाले, हल्ली बरेच लोक तिथीला श्राद्ध करायला लागले. आम्ही माझ्या सासऱ्यांची काय, सासूबाईंची काय, तिथीला वार्षिक श्राद्ध करतोच, पण शिवाय पितृपक्षातसुद्धा तिथीला श्राद्ध करतो. त्यावर गुरुजी म्हणाले की अहो, काही लोकांचा ह्याच्यावर विश्वास नसतो. तेव्हा मग आमचं बोलणं झाल्यानंतर असं लक्षात आलं, ते पटकन गुरुजी, जोशी गुरुजी होते विरारचे, ते इतकं छान बोलले आणि माझ्या ते मनाला भावलं. मला म्हणाले की मॅडम, तुम्ही मला सांगा की तासात 2 तासात तुम्ही एकदा तरी पाणी पिता ना? मी म्हटलं हो. का? त्याच्यामुळे नाही, तासात 2 तासात आपण 1-2दा पाणी पितो, मग वर्षभरात आपल्या पितरांना 1 दिवस पाणी द्यायला काय हरकत आहे? खरं तर द्यायला पाहिजे. पुढच्या पिढीने हे सांभाळून घेतलं पाहिजे. का तर ज्या कुळात आपण जन्माला आलो आहे, ज्यामुळे आपल्याला जीवन मिळालं आहे, ज्यामुळे आपलं जीवन समृद्ध झालं आहे, ह्या लोकांची आठवण नको का करायला किंवा काढायला? आणि समजा त्यातून काही फायदा होत नाही असं लोक म्हणतात, पण तोटा तरी नक्कीच होत नाही ना. मग काय हरकत आहे? आपण दिवसातून जसं म्हणतो की एक क्षण का होईना देवाची पूजा करा, मग वर्षातून एकदा आपल्या पितरांसाठी काढा ना, काय हरकत आहे? तेव्हा गुरुजी म्हणाले की अहो, असं काही नाही आहे. आता काही पिंड करून श्राद्ध करतात, अगदी भाताचे प्रॉपर पिंड वगैरे, पण आम्ही नाही करत, कारण माझ्या मिस्टरांना रजा नसायची, माझंही शूटिंग असायचं, त्यामुळे ते जमायचं नाही. पण आम्ही चट्टावरती किंवा हरण्य म्हणतात, तर ते श्राद्ध आम्ही दरवर्षी करतो आणि वार्षिकही करतो आणि आत्ताही करतो. ते म्हणाले की असंच करायला पाहिजे असंही नाही. त्या दिवशी फोटोला हार घाला, बाहेर पान ठेवा आणि जाऊन गुरुजींना दक्षिणा द्या किंवा देवळात पैसे ठेवा त्यांच्या नावाने तरीही चालेल. अगदीच परिस्थिती नसेल तर डोंगरावर जाऊन पितरांच्या नावाने 3 वेळा हाक मारायची, तरीही त्यांना ते पुरेसं आहे. एवढं सगळं असताना आपल्याला एक क्षणसुद्धा वेळ नसतो, हे किती चुकीचं आहे. खरं तर करायला काय हरकत आहे मी म्हणते. आणि तुम्ही जर का मानत नाही, तर मग साधा एक हिशोब आहे की कावळा ज्या वेळेला दहाव्याला शिवत नाही, तेव्हा कितीतरी कावळे येतात. इव्हन आपण एरवी हातातलं सुद्धा ओढून कावळे घेऊन जातात, पण त्या दिवशी कावळा पिंडाला शिवत नाही, भाताचा पिंड असून. म्हणजे नक्की काहीतरी त्याच्यामागे आहे ना. मग असा आपण विचार करायचा की 1 दिवस किंवा 1 तास म्हणा किंवा तुमचा काही वेळ म्हणा, तुम्ही पितरांसाठी दिला तर काय हरकत आहे? ते गुरुजी सहज जे बोलले की खरंच 2 तासात तुम्ही पाणी पिता की नाही, मग वर्षातून एकदा द्यायला काय हरकत आहे? ते माझ्या मनाला एवढी छोटीशी गोष्ट पण इतकी लागली. ते म्हणाले, हल्ली देव मला नोकरी नसेल, काही अडचण आली की देवदेव करता. म्हणजे साधा विचार करा, शेजारी जर का ब्लॉकमध्ये राहत असताना तुम्ही हाय हॅलो केलं नाही किंवा काही देवाणघेवाण केली नाही, त्यांची विचारपूस केली नाही, तर ते विचारतील का तुम्हाला? नाही. तसंच देवाचं आहे. तुम्ही देवाला कधीच विचारत नाही, देवाला कधी पूजत नाही, देव मानत नाही आणि अडीअडचणीला जर का तुम्ही धावलात देवाकडे, तर देव का लक्ष देईल तुमच्याकडे? असा थोडासा विचार माझ्याही मनात आला आणि तो मला म्हणजे असं वाटलं की खरं आहे त्या गोष्टी, नाही का? थोडंसं आहे, छोटंसं आहे, करायला काय हरकत आहे? माझ्या डोक्यात ही गोष्ट आली आणि मी तुमच्याशी शेअर केली. धन्यवाद.